उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओत आपण भरलेले पडवळ कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला सुरू करूया। आपण चॉपर वापरणार आहोत। चॉपरमध्ये 10 ते 12 मिरच्या घालून घ्या। सर्वप्रथम आपण चॉपरमध्ये ह्या मिरच्या अगदी बारीक चॉप करून घेणार आहोत। या पहा अशा। आता 2 कांदे चॉपरमध्ये घालून ते देखील एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहेत। हे पहा असे। चॉपरमध्ये आता एक छोटे बाउल भरून गाठ्या घाला। तेवढ्याच साईजचे बाउल भरून कोथिंबीर घाला। आता हे सर्व अगदी बारीक चॉप करून घ्या। आणखी एक छोटा बाउल भरून गाठ्या घाला। आता परत सर्व अगदी बारीक चॉप करून घ्या। आता हा सर्व बारीक केलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्या। लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट एक एक करून टाकून ती चॉप करून घ्यायची, तरच सगळे व्यवस्थित चॉप केले जाईल। 1 टीस्पून धणे जिरे पावडर घाला। चवीनुसार मीठ देखील घाला। सर्व व्यवस्थित ढवळून एकजीव करा। आता यात अर्धा टीस्पून हळद घाला व सर्व परत व्यवस्थित मिसळून घ्या। पडवळात भरण्याचा मसाला आता रेडी आहे, तो बाजूला ठेवा। मी पाव किलो पडवळ घेतला आहे। त्याची साले आता व्यवस्थित तासून घेऊया। साले व्यवस्थित तासून घेतल्याने पडवळ लवकर शिजण्यास मदत होते। पडवळाचे साधारण 1.5-2 इंचाचे तुकडे करा। हे पहा, जसे मी केले आहे तसे तुकडे करायचे आहेत पडवळाचे आणि त्यानंतर आतील सगळ्या बिया काढून टाका। पडवळांच्या या तुकड्यांमधला गर आणि बिया काढून टाकल्या की आपल्याला पडवळाचे पोकळ नळीसारखे तुकडे मिळतील। या पोकळ भागामध्ये आपण मीठ लावून घ्यायचे आहे। हे पहा, जसे मी मीठ लावते आहे तसे प्रत्येक पडवळाच्या तुकड्यांना आतून मीठ लावायचे आहे। पडवळाच्या प्रत्येक नळीसारख्या तुकड्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला आता भरायचा आहे। मसाला भरतेवेळी व्यवस्थित दाबून भरायचा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित दाबायचा। हा पहा, अशा प्रकारे आपण मसाला भरायचा आहे। अशा रीतीने पडवळाच्या सर्व तुकड्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून ते रेडी करून घ्यायचे। प्रत्येक तुकड्यामध्ये मसाला अगदी दाबून भरायचा आहे। एका बाजूने भरताना दुसऱ्या बाजूने निघणार नाही याची देखील काळजी घ्यायची। अशा रीतीने सर्व पडवळाच्या तुकड्यांमध्ये मसाला भरून घ्यायचे। आपले भरलेले पडवळ रेडी आहे शिजवण्यासाठी। पहा, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते भरलेले पडवळ, त्याचे तुकडे कसे दिसतील। राहिलेला मसाला पुढे वापरूया। गॅस स्विच ऑन करा व त्यावर पसरट भांडे चढवा। 3 मीडियम चमचे ऑलिव्ह तेल घाला। 1 चमचा मोहरी घाला। अर्धा चमचा जिरे घाला। पाव चमचा हळद घाला। पाव चमचा गोडा मसाला घाला। पाव चमचा लाल गरम मसाला घाला। पाव चमचा कोल्हापुरी मसाला घाला। सर्व मसाले व्यवस्थित ढवळून एकजीव करा। आता 1 छोटा चमचा हिंग घाला व परत व्यवस्थित ढवळा। आता पडवळाचे सर्व तुकडे भरल्यानंतर जो मसाला आपला उरला आहे तो देखील घाला। आता सर्व मसाले व्यवस्थित ढवळा, त्यामुळे सर्व मसाले एकजीव होतील आणि छानपैकी परतून येतील, छान सुगंध येईल। आता आपल्याला पडवळ शिजवायचे आहे, त्यामुळे अर्धा पेला तरी पाणी घाला
आणि सर्व मसाले व्यवस्थित ढवळून घ्या. आता यात भरलेल्या पडवळाचे तुकडे उभे घाला. आता सर्व तुकडे आडवे करा आणि त्यावरती थोडा थोडा मसाला घाला. पाव किलो पडवळाचे साधारण 6 ते 7 तुकडे होतात. आता पॅन झाकणाने बंद करा व आपले पडवळाचे तुकडे शिजू द्या. साधारण 3-4 मिनिटांनी झाकण उघडून तुकडे शिजले आहेत की नाही बघा आणि त्यानंतर ते पलटी करून त्यावर मसाला टाकून घ्या. मसाला करपू देऊ नका. परत 3-4 मिनिटांसाठी पॅन बंद करा व पडवळ शिजू द्या. पहा, मसाल्याला तेल सुटले म्हणजे आपले पडवळ शिजले. आता पॅन खाली उतरून बाजूला ठेवा. गॅस स्विच ऑफ करा. भरलेले पडवळ एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. त्यावेळी आधी मसाला काढून घ्या आणि त्यानंतर भरलेले पडवळाचे तुकडे काढा. पहा बरं, भरलेले पडवळ कसे झकास दिसत आहे. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया. मी 3 ट्रँग्युलर पराठे प्लेटमध्ये अरेंज केले. तुम्ही पाहतच असाल. त्यानंतर टोमॅटोच्या स्लायसेस देखील मी प्लेटमध्ये घातल्या. आता आपले भरलेले पडवळ देखील मी प्लेटमध्ये घातले. हे भरलेले पडवळ तुम्ही डाळ भात, चपाती, भाकरी किंवा अशा प्रकारच्या पराठ्याबरोबर देखील खाऊ शकता. लंच आणि डिनरला देखील तुम्ही हे खाऊ शकता. हेवी ब्रेकफास्ट करायचा असेल तरी देखील हे उत्तम. तुम्ही देखील करा आणि एन्जॉय करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सना इम्प्रेस करा. मला जर आवडले तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन, बाय.